आज मी तुम्हाला अंड्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा लोखंडी तवा गरम करत ठेवलाय। त्याच्यामध्ये मी अर्धी पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण कापला नाही आणि जास्त मोठा पण नाही। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं कुटून घेतलेलं 1 चमचा। हे पण ह्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। एक मीडियम आकाराचं टोमॅटो, ते पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं। त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे हे सॉफ्ट होईल। परतून घेतलेलं आहे। फक्त 1 मिनिटभर परतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचं आपण थोडीशी हळद, हलवून घेते। जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, गरम मसाला छोटा 1 चमचा, कांदा लसूण मसाला मोठा 1 चमचा, जे पोहे खातो तो चमचा। मिक्स करून घेते। मसाला मस्त असा मिक्स केलेला आहे बारीक गॅसवरच। ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं पाणी टाकणार आहे। पहिलं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। बारीकच गॅस आहे। मसाले टाकताना मी गॅस केला तर बारीकच। तवा आहे लोखंडी तवा आणि हा तवा आहे खोलगट। आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि हा मसाला चांगला पहिला शिजवून घेऊया। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं 5 मिनिटासाठी मसाला शिजवायला। मस्त असा बघा मसाला शिजलेला आहे। हलवून घेऊया। अर्धी वाटी आपण पाणी ओतलं होतं ह्याच्यामध्ये। खूप छान असा मसाला झालेला आहे। आता ह्याला आपण थोडंसं असं हलवून घ्यायचं, जेणेकरून जे मी कांदा जे केलेला होता ना थोडासा मोठा मोठा कापून टाकला होता। आपल्याला असंच पाहिजे होतं, जास्त बारीक नको होता। ह्याच्यामध्ये मी 4 अंडे टाकणार आहे। ह्याच अंड्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, सगळ्यासाठून मी चिरा पाडून घेतलेले आहेत। ही थोडेसे अंडे तुम्ही तेलामध्ये थोडंसं चटणी मीठ टाकून जरी ह्याच तव्यामध्ये पहिल्या स्टार्टला जरी कांदा भाजायच्या अगोदर जरी परतून घेतलं तरी पण चालू शकतं। सगळ्या अंड्यांना मी चिरा पाडलेला आहे। ह्यांना काय करते, मसाल्यामध्ये गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल मी वाढवणार नाही। आता ह्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेते। पहिलं वरनं काय करते, थोडीशात आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया, कारण की मसाल्यामध्ये मी कोथिंबीर नव्हती। कुटताना फक्त मी कुटली होती थोडीशी। कुटल्यानंतर पण तिचं चवनं छान येते। असे परतून घ्यायचे छान असे एका जागी करायचे। ह्या अंड्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं झाकून ठेवायचं असं। तुम्ही ही पावावर खाऊ शकता, पावात टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता हे पावसाळ्याच्या दिवसात असं रविवारी म्हणा, बुधवारी म्हणा, शुक्रवारी म्हणा असं खाऊ शकता करून, खूप छान लागेल। आता परत मी एक 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे, पण बारीकच, बिलकुल वाढवायचं नाही। झाकण काढून घेऊया। बघा किती मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीत हे पावामध्ये टाकून म्हणा, असंच म्हणा, भाकरीवर चपातीवर असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आणि हेच अंड्याचे 2 भाग करून सुद्धा तुम्ही परतू शकता। असं ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता। पहिला पण तुम्ही 2 भाग तेलामध्ये थोडंसं चटणी मीठ टाकून परतून सुद्धा करू शकता। तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ही रेसिपी कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।